आपल्यासोबत सध्या आहे मिस्टर विक्रम देशमुख, जे ओनर आहेत पुणेरी बाप्पा या संघाचे, आणि पुणेरी बाप्पा या संघाने पुणे ऑलिम्पिया T20 ट्रॉफी सुद्धा पहिल्यांदाच यावेळेस जिंकलेली आहे. सर, सगळ्यात पहिले तर कॉंग्रॅच्युलेशन्स, तुमची टीम जिंकलेली आहे टुर्नामेंट. पहिल्यांदा पुणे शहरात सर एवढ्या मोठ्या लेवलवर ब्रॉडकास्ट होत आहे ही टुर्नामेंट, आणि जिथे बरेचशा यंगस्टर्सला फर्स्ट क्लास क्रिकेटर्स सोबत खेळायचा चान्स मिळतोय, तर त्याबद्दल आपल्याला काय वाटतंय? पहिलं तर ड्रीम स्पोर्ट्स फाउंडेशनचं, फॅन कोडचं, डाफा न्यूजचं सगळ्यांचे धन्यवाद आणि अभिनंदन की त्यांनी एवढी छान टुर्नामेंट पुण्यामध्ये ऑर्गनाईज केली. आणि त्याचं श्रेय एवढे छान टुर्नामेंट ऑर्गनायझेशनचं अजय नलवडे सर, ऑलिम्पिया स्पोर्ट्सचे, तसंच तुम्ही सर्व क्रू की ज्यांनी एवढे छान पद्धतीने प्रत्येक गोष्ट इथे ऑर्गनाईज केली, मुलांना चान्स दिला त्यांचा परफॉर्मन्स शो करायला. आणि ग्राउंड्समन, अष्टपैलूचे ग्राउंड्समन सर्व की कंटिन्युअस मॅचेस होत्या, पाऊस होता तरी त्यांनी प्रत्येक मॅचचं पिच खूप छान केलं, कॉम्पिटिटिव्ह केलं. आणि आज सगळ्यात जास्त आनंद होतो की माझी टीम जिंकली. धन्यवाद त्यासाठी. आणि तुमच्या टीमच्या परफॉर्मन्सबद्दल काय सांगाल? कारण पूर्ण टुर्नामेंटमध्ये जर आपण बघितलं तर एक डॉमिनेटिंग परफॉर्मन्स, आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ते 324 धावा ज्या काढल्या, वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेकिंग जो मॅच होता त्यात तुमची टीम इन्व्हॉल्ड होती. त्याबद्दल तर खूपच आनंद झाला की आम्हाला MPLच्या तयारीसाठी टुर्नामेंट हवी होती, प्लेयर्सचं जेलिंगसाठी टुर्नामेंट हवी होती, आणि हा परफेक्ट प्लॅटफॉर्म तुम्ही उपलब्ध करून दिला की ज्याच्यामध्ये आमच्या टीमने जे अपेक्षित होतं त्याच्यापेक्षा जास्तच परफॉर्म केलं. बिलकुल. थँक्यू सो मच सर, आमच्यासोबत थोडंसं वेळ काढून तुम्ही बोललात, आणि MPLसाठी सुद्धा तुमच्या संघाला आणि तुम्हाला ऑल द व्हेरी बेस्ट.